लाडकी बहीण आणि माता भगिनी यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती चला पाहूया। नमस्कार सर्व माता भगिनी आणि ताई यांचे आपल्या चॅनल वरती स्वागत आहे। आज आपण सर्वात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। कोणत्या महिला या योजनेपासून पात्र ठरू शकतात, कोणत्या महिला या योजनेपासून अपात्र ठरू शकतात। त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कोणीही व्हिडिओ मधून स्किप करायचा नाही। त्याचबरोबर ज्या महिला गरजू आहेत, त्यांचे हातावरती पोट आहे, त्यांना दुसरा कोणताही इन्कम सोर्स नाही, अशा सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। अशा सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये महिलांचे सशक्तीकरण, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास म्हणजेच त्यांचा आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचं आहे। त्यांना काही अडचणी आल्या किंवा त्या संदर्भात ही आर्थिक मदत म्हणून सरकारने देण्यासाठी चालू केलेली आहे आणि सुरक्षेचा उद्देश पण आहे। यातून सुरक्षा पण उद्देश आहे, जेणेकरून स्वतःपाशी पैसे असल्यावरती ते स्वतःच्या पायावरती व्यवसाय उभा करू शकतात किंवा अन्य काही गोष्टी करू शकतात। त्यामधून त्यांना आत्मनिर्भरता, सुरक्षा ही मिळू शकते। ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबवली जाते। म्हणजेच मुलींचे शिक्षण असेल, काय असेल, याच्यासाठी पण ह्या योजनेचा लाभ घेतल्यानंतर महिलांनी त्याचा वापर करायचा आहे। तरी आपण पाहणार आहोत, राज्यातील 36 जिल्ह्यापैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजना हप्ता मिळाला आहे। तर राज्यातील एकूण 36 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजना हप्ता मिळाला आहे। तुम्हाला मिळाला आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा। ज्या महिला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत त्यांनी लगेच कमेंट करून सांगायचे आहे। ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही, काय असू शकतात कारणे, ते देखील आपण पाहणार आहोत। म्हणजेच आतापर्यंत महिलांना हप्ता का मिळाला नाही त्याचे पण कारणे आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता हप्ता मिळाला नाही तर काही कारणे असू शकतात। उत्पन्न, तुमच्याकडे असणाऱ्या 4 व्हीलर गाड्या किंवा तुमचे असणारे उत्पन्न, अशा कारणामुळे देखील हप्ता बंद पडू शकतो। पण पूर्ण नीट लक्ष देऊन ऐका। सातारा जिल्ह्यामधील काही महिला या कारणामुळे नाही तर फॉर्म भरते वेळेस, म्हणजेच उत्पन्न ह्या अटीमुळे नाही तर फॉर्म भरते वेळेस ज्या महिलांनी आपले आधार कार्ड दिले होते, ते आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे, म्हणजेच आधार कार्ड वरील ठसे उमटत नसल्यामुळे देखील काही महिला अपात्र ठरू शकतात। त्या जिल्ह्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत। त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहेत ते देखील कमेंट करून सांगायचे आहे। तुमचे देखील आधार कार्ड आपण अपडेट आहे की नाही हे तपासून घ्या। हे कोठे चेक करायचे, तर जवळील आधार कार्ड सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता। त्यासाठी तुम्हाला 100 ते 150 रुपयेपर्यंत इतका खर्च येऊ शकतो। त्याचबरोबर आपल्या बँकमधील अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल तर आपला हप्ता यायला अडचण येऊ शकते किंवा हप्ता येऊ पण शकत नाही। त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे ते देखील तपासून पाहायचे आहे। म्हणजेच आपले आधार सेंडिंग चालू आहे की नाही हे समजेल। आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत। आणखी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, तर आणखी 12 जिल्ह्यामध्ये उद्या लगेच वाटप चालू होणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत ते लगेच कमेंट करून सांगायचे आहे। आतापर्यंत महिलांना एकही हप्ता आला नाही, अशा महिलांनी आपली महत्त्वाची कामे करायची आहेत। आपल्या गावातील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्या अकाउंटमध्ये पैसे आले आहेत की नाही हे देखील पाहायचं आहे। तिथे पैसे आले नसतील तर आपण सुरुवातीला लाडकी बहीण योजना फॉर्म भरला होता, त्या ठिकाणी जाऊन आपण फॉर्म भरते वेळी कोणता अकाउंट नंबर दिले होते ते पडताळून पाहायचे आहे। तेथील अकाउंट नंबर त्यांच्याकडून एका चिठ्ठीवरती लिहून घ्यायचा आहे। त्यानंतर तो अकाउंट नंबर आपल्या कोणत्या पासबुकचा आहे हे देखील पाहायचं आहे। त्यामुळे तुम्हाला लगेच समजेल की आपण कोणत्या बँकमधील पासबुकचा अकाउंट नंबर दिला आहे। ते पाहून आपण लगेच आपल्या बँकमध्ये जाऊन आधार सेंडिंग झाले आहे की नाही किंवा काही अडचणी आहेत याची तेथील मॅनेजर यांच्याशी भेटून चौकशी करायची आहे। त्यामुळे तुम्हाला समजेल की काय अडचण आहे आपले पैसे जमा होण्यासाठी। या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम असल्यास नक्की कमेंट करून आपण सांगायचे आहे की महत्त्वपूर्ण माहिती आपल्या ताई मैत्रिणी
ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या ताई, मैत्रिणी आणि लाडकी बहीण यांना शेअर करायची आहे. अशीच महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपणास घेऊन येत असतो. त्यामुळे आपण सर्वांनी आपले चॅनल सबस्क्राईब करायचे आहे आणि आपल्या परिवारामध्ये शेअर करायचे आहे, म्हणजेच योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.